मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत पेच निर्माण झालाय। मावळ लोकसभेवर भाजपने दावा केलाय, महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करा। स्थानिक भाजप नेत्यांनी ही मागणी केली आहे। शिवसेनेचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असतील का असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झाला। विद्यमान खासदार श्रीरंग बारणे त्या ठिकाणचे सध्या खासदार आहेत। एकनाथ शिंदेंच्या वाटेला असणाऱ्या मावळ लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपने दावा केलाय। भाजपने मावळवर हक्क दाखवला आहे। महायुतीचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढायला हवा। मग अगदी उमेदवार शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे असले तरी हरकत नाही अशी आग्रही भूमिका भाजपने घेतली। त्यामुळे आगामी काळात मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नेमक्या कुठल्या पक्षाची वर्णी लागते, कुठले उमेदवार असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्याची ताजी अपडेट आहे त्याप्रमाणे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे कदाचित भाजपच्या कमळ चिन्हावर या मतदारसंघात निवडणूक लढू शकतात अशी शक्यता आहे। महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करा अशी आग्रही भूमिका, आग्रही मागणी आता भाजपकडून करण्यात येत आहे। खरं तर मावळ लोकसभेवरती सध्या अजित पवार गटानं दावा केला। अजित पवार गट ही जागा मागत आहे। अजित पवार गट या जागेवरती आग्रही असताना विद्यमान खासदार श्रीरंग बारणे त्या ठिकाणचे जे शिंदे गटात शिवसेनेमध्ये आहेत, मात्र आता भाजपने देखील या जागेवरती मागणी केली आहे। त्यामुळे आगामी काळात श्रीरंग बारणे हे भाजपच्या कमळ चिन्हावर देखील निवडणूक लढू शकतात अशी शक्यता आहे। आम्ही लोकशाहीने आम्हाला दिलेला अधिकार फक्त आम्ही मागतोय आणि आम्हाला लढायचे, आम्हाला कुठेतरी कमळावर या ठिकाणी ही लोकसभा लढवायला मिळावी अशी आमची इच्छा आहे। आमचा कुणालाही विरोध नाही आणि आम्ही ती मागणी करतोय। पक्ष आमच्या पक्षश्रेष्ठींकडे करतोय। पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षश्रेष्ठींनी घ्यावा आणि जो काही घेतलेला निर्णय असणार आहे तो आमच्यासाठी बंधनकारक असणार आहे। कार्यकर्त्याची मागणी आहे आणि मावळ लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य आहे। त्यामुळे कार्यकर्त्याची मागणी श्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे। पनवेल महापालिका आमची आहे, पिंपरी चिंचवड महापालिका आमची आहे, चिंचवड विधानसभेत आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे, उरणला आमदार आमचे आहेत, पनवेलला आमदार आमचे आहेत, लोणावळा नगरपालिका आहेत, तळेगाव नगरपालिका आहे। तर भारतीय जनतानी शेकडो ग्रामपंचायत नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत। सहकारामध्ये भारतीय जनता पार्टी आहे। इथं आमदार सुरेश लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।